चल गो बाय बस. मला वाटलं काही होत नाही. अरे खायचा काय गणपती बाप्पा. मोरया. आपण आता येऊन थांबलोय कुमार रिसॉर्ट जवळ नाश्ता करायला लोणावळ्यामध्ये. आणि जसं मी तुम्हाला बोललो आज मी नरकात जाणार आहे. स्लोप ऑफ हेल ही लोकेशन कामशेत जवळ आहे आणि खूप ॲडव्हेंचरस लोकेशन आहे. एक ॲप्रोच 2.5 ते 3 किलोमीटरचा रस्ता आहे जो डोंगरावर चढतो. ऑफ रोडिंग आहे आणि स्पेशली म्हणजे खूप रायडर्स हे थकून जातात कारण का गाडी चढवताना स्लिप होते, ऑफ बॅलन्स होते आणि खूप वेळा लोक पडतातही. सो मी एक हे चॅलेंज म्हणून घेतलं आहे स्वतःला. ह्या अगोदर मी एकदा पॅशन प्रो घेऊन गेलेलो आणि ती पूर्ण मी सेफली वर नेली, सेफली खाली आणलेली. ह्यावेळी मी जावा 42 चढवणार आहे त्याच रूटला. सो लेट्स सी आपला कसा एक्सपिरियन्स आहे. जरा आलं आहे ते जरा खाऊया आणि जरा पोटातली थंडी पळवूया. सो गाईज नाश्ता झाला आहे आणि निघालो आहे नेक्स्ट जर्नीला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं स्लोप ऑफ हेल हे कामशेत जवळ आहे आणि कामशेतवरून तो 1-2-2.5 किलोमीटरचा रस्ता जो अप्पर डायरेक्शनला चढतो डोंगरावर आणि तोच आपण एन्जॉय करणार आहोत ॲडव्हेंचर. बाकी तुम्हाला तिकडे एक्सप्लेन करतो. आपण कामशेतच्या ब्रिज करून राईट मारला आहे आणि हा सरळ रस्ता आहे जो स्लोप ऑफ हिलला जाईल. स्लोप ऑफ हिल हे इकडचं एक असं ठिकाण आहे जिथे रायडर्स येतात जस्ट फॉर द एक ॲडव्हेंचर म्हणून. जो पूर्ण ऑफ रोडिंग रोड आहे जिथे बाईक्स चढवल्या जातात खूप टेक्निकल थिंग्सने. आणि सेकंडरी म्हणजे तिकडे कामशेतला होतं पॅराग्लायडिंग पॅड पण आहे जिथे पॅराग्लायडिंग होते इकडे. तोच आपण आज एन्जॉय करणार आहोत. आणि स्पेशली म्हणजे आज माझ्याकडे जावा 42 आहे. तिच्या ग्राउंड क्लिअरन्स खूप कमी आहे आणि ते एक मी चॅलेंज घेते माझ्यासाठी स्वतःहून की मी सिक्युअरली तिला वर चढवणार आणि सिक्युअरली पुन्हा खाली आणणार. कारण का मी माझ्या जावावर माझ्या सवतवर खूप प्रेम करतो आणि खूप केअर करतो. आज आपल्याला राईड घ्यायचा आहे आणि इथूनच पुढे स्लोप ऑफ हिल चालू होईल. हां यस हाच रस्ता आहे का. सो मी आता इकडे गाडी थांबवतो सुरुवात करण्या अगोदर. फायनली आपण हेलला. सो रिअली खूप ऑफ रोडिंग आहे तुम्ही बघू शकता आणि मी रेकॉर्ड करणार आहे. तुम्ही बघू शकता या जावा 42 घेऊन आहे. जे माझ्या फेसबुकला आहेत त्यांनी 1 ते 1.5 वर्षापूर्वी पाहिलं असेल. मी पॅशन प्रो घेऊन आलेलो तेव्हाही माझ्याकडे गोप्रो होता आणि त्याने मी तेव्हा तो शूट केलेला पूर्ण. तेव्हा मी व्लॉग्स करत नव्हतो. ह्यावेळी व्लॉग करणार आहे आणि स्लोप ऑफ हेल काय आणि किती डिफिकल्ट जातो रायडर्सना आणि किती टेक्निकल रूट आहे ना त्याच तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ मी पूर्ण रेकॉर्ड करणार आहे बट दाखवताना तो कट शॉटमध्ये दाखवेल. बट कोणाला जर ते चॅलेंज घ्यायचं असेल तर तो पूर्ण व्हिडिओ असेल माझ्याकडे आणि मी प्रयत्न करणार आहे न कुठे डॅमेज करता न कुठे बाईकला डॅमेज करता पूर्ण अप करायला आणि पूर्ण डाऊन करायला. सो आज मी हे चॅलेंज घेतलं आहे आणि जर हे मी सक्सेसफुली केलं तर ते चॅलेंज मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही ते चॅलेंज ॲक्सेप्ट करायला तयार राहा. सो आता आपण स्लोप चढायला सुरुवात करणार आहोत आणि रस्ता तुम्ही बघू शकता फुल ऑफ रोडिंग आहे. बघू बाईक तर घासेलच खालून पण बाईक पडायला मी देणार नाही आहे हे नक्की. त्यावेळी माझी चांगली ग्राउंड क्लिअरन्स आणि पॅशन प्रो होती ज्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता. यावेळी ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे, गाडीला पॉवर खूप चांगली आहे. सो हे एक चॅलेंज आहे.
सेकंड टाइम टच बिकॉज मी फक्त एकटा नाही गाडी चढवत आहे. माझ्यासोबत माझी पिलियन आहे मागे, जिला मी एवढं चालवणार नव्हतो आणि मला ते आवडणार नाही कधीच. ऑफ रोड केलेत, पण हा ऑफ रोडचं असं आहे की इकडे गाडी स्लिप जास्त चान्सेस आहेत. गाडी स्लिप होण्याचे जास्त चान्सेस आहेत, कारण का तू पूर्ण ऑफ रोड दिसत नाही बघ नीट. दगड आहेत, कुठलाही दगड कधीही सटकू शकतो. जसं आता जी आपली गाडी हलते ज्या प्रकारे, यप यप गाडीला मजबूत डॅमेज झाला. थांबवचं नाही थांब. बघू शकता गाडी मजबूत स्लिप झाली आहे आणि फर्स्ट डॅमेज माझा. सो गाईज तुम्ही बघू शकता माझा फर्स्ट डॅमेज झालेला आहे आणि इकडे मी जरा चढवून घेतो. जरा वर बाईक. आणि बऱ्यापैकी डॅमेज झालं आहे. अशी ब्रेक मारून पण गाडी स्लोपवरून उतरली आणि बाकी डॅमेज कुठे नाही. फक्त थोडा साईड गार्ड घासला गेला माझा, इथे घासला आणि मला मिरर डॅमेज झाला आहे. लेट्स सी, वर जाऊ. बस बस चढवू मी. ओके, आम्ही दोघेही पडलो पण देवाच्या कृपेने सिक्युअर आहे. एक आरसा तरी आहे माडे रिटर्न जर्नीला. सो मी हळूहळू चढवतो आणि हात भरला माझा. नाही क्या ॲडव्हेंचर आहे की नाही? करेगा. सो फर्स्ट बेस क्रॉस केला आहे आणि हा इथून सेकंड रूट आहे. पाहू शकता आपल्याला गाडी वर चढवायची आहे. सो मी इकडे होल्ड करतो, गाडी पार्क करतो मी इथे 2 मिनटं आणि निकिताचा वेट करतो. सो मी इकडून थोडं इन्फॉर्मेशन पण देतो. हो, सो हा जो लोकेशन आहे इकडे पुढे जाऊन 4 व्हीलर्स थांबतात त्यांचे पॅराग्लायडिंगवाल्यांचे आणि तिकडून तो चालत जाऊन समोर पॅराग्लायडिंगचा बेस आहे. तिथे अंदाजे अर्धा किलोमीटर डिस्टन्स आहे चालत जायला. तिथून पॅराग्लायडिंग होते कामशेतची. आता आपल्याला हा रोड इथून वर चढवायचे आणि समोर जो तो एंड आहे तिथे बाईक आपली हॉल्ट घेईल. माझी सवत आणि थोडा फुटरेस्ट पण थोडा डॅमेज आहे माझा इथे बघू शकता रबर. सो 2 गोष्टी थोड्या मेजरली डॅमेज आहेत, बट रेस्टिंग गाडीला कुठे काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, एक 5 मिनिट्स हॉल्ट घेऊन थोडं एनर्जी रिकवर करून मी स्टार्ट करतो आहे परत. निक्या पुढे गेली आहे. सो लेट स्टार्ट. हा लास्ट पॅच आहे. लेट्स सी हाचा रिझल्ट पाहतो. फायनली मी चढवलं पूर्ण सोपा भरला गाडी आणि हा एंड पॉईंट आहे.
आय एम रिअली डॅम हॅपी. थोडं नुकसान झालंय माझं, बट आय एम रिअली हॅपी. फायनली गाईज, स्लोप ऑफ हिलला मी जावा चढवली आहे 42. थोडं डॅमेज झालंय, ॲग्री. एकदा मी स्लिप झालो. उतरायचंय, तोही एकदा आपण ट्राय करू पूर्ण सिक्युअरली उतरायला. आणि फायनली मी खूप हॅपी आहे. सॉरी माझ्या पिलियनला, कारण का मी तिला घेऊन चढू नाही शकलो. फर्स्ट टाइम तिला चालवायला व्यायाम ॲग्री. अदरवाईज मी खूप ऑफ रोडिंग मारली आहे, त्याच्यामध्ये आत्तापर्यंत तिला कधी चालवलं नव्हतं. बट एनिवे, स्लोप ऑफ हिलला टॉपला आलेलो आहे. इथून एक वरती एक छोटा टॉप आहे, तिथे चालत जायला लागतं, कारण गाडी नाही जाणार वरती अजून. तर तिथे चालत जाऊ, वरचा व्ह्यू एन्जॉय करू, आणि जो आजूबाजूचा व्ह्यू आहे ना तो तुम्हाला दाखवू. पर्यंत आलं आहे, तर वरती एक एंटिना किंवा लाईट हाऊससारखं आहे. त्या पॉईंटला आपण जाऊ, खाऊ पिऊ, आणि इकडून थोडासा एक छोटासा रूट आहे दाखवतो. सो चॅलेंज एक्सेप्ट करा जमत असेल तर. मी पूर्ण आणली आहे चॅलेंज एक्सेप्ट करून. थोडासा डॅमेज आहे मिरर माझा ओनली आणि फूट रेस्ट, पण मी पूर्ण वर आणले आहे. तर जाताना बघूया किती सिक्युअरली मी खाली होतो. ते आता आपण वर चढूया. सो थँक्स टू माय न्यू शूज ॲक्शन ट्रॅकरचे, ज्यांनी मला खूप चांगली ग्रीप दिली आज. एकदा नाही 10 वेळा पडलो असतो या रूटला. बघू शकता, एक छोटी खिंडीतून वर जायचं आपल्याला. सो फायनली आपण स्लोप ऑफ हिलच्या टॉपला आलेलो आहे. इकडे एक माझ्या ते एंटिना आहे कुठला तरी, बघू शकता. सो आपण इकडे सावली आडोशाला थांबू, थोडं खाऊन पिऊन मग परत डाऊनला निघू. गप ना, नकरी करतोय. घाबरायचं काही कारण नाही. भारत संचार निगमचा एक एंटिना आहे, पहिले इकडे होतं वाटतं ऑफिस, तर पूर्ण तुटलेलं एंटिना पण बंद आहे. सो ही जी सावलीची जागा इकडे बसू, खाऊ पिऊ. त्याचे इनकेस काही इन्सिडेंट झाला आपल्याला ते तुम्हाला यूट्यूबवर दिसेल. मला झोपलं हिला झोपलं बुद्धी ते. चला आता जरा बस इकडे जरा आराम. काय तर आणलेस मला जे भेटलं ते आणलं. तू काय आणलंय? मी आलाच हात हलवत. आत्मविश्वास आणलाय मी. चुलीत टाकूया आपण तुझा आत्मविश्वास. मेजर असं काही डॅमेज नाही आहे. मी पण डॅमेज नाही. हो, मी पण सगळी सिंगल पीस आहे. आणि माझा चष्मा फक्त उडाला होता नशिबाला. हिला मी आठवतोय म्हणजे अजून मेमरी शाबूत आहे. आणि हा, तिच्या 2 मैत्रिणी पण तिला आठवत आहेत. आम्ही बोलवतो माशी, त्या नावं नाही घेणार त्यांची, पण तिला तिच्या 2 मैत्रिणी बेस्ट फ्रेंड आठवत आहेत. म्हणजे व्हायरस अजून डोक्यातून गेला नाही आहे, मेमरी शाबूत आहे. थ्रिल तर आता स्लोप ऑफ हिल म्हणजे स्लोपवर उतरताना जो नरक आहे तो बघण्यात आहे. बघू काय होतं. खातो रा, मग बोलू परत. हा माणूस आहे ना, इकडे ही एकतर जागा अशी आहे, इथे कोण नाही आहे, कधी अशी गुमनामची गाणी बोलतोय. काय बोलायचं याला? हो भटके आता जर इकडे ना, इकडे मला जर भूत झपाटलं तर मी याचा पहिला जीव देईन. झपाटला माणूस गण आहे आणि तसं पण पहिला झपाटणार ह्याला, आणि माझा जीव गेला तर तरी मला मी गाव
हे ठरवलेलं होतं फ्लाय करू ड्रोनचा टॉप व्ह्यू बघू हा आणि तसंच आजूबाजूचा परिसर पण बघू एन्जॉय करू. सो निकिताने उतरायला सुरुवात केली आहे आणि मी आता बाईक घेऊन खाली उतरेन. गणपती बाप्पा मोरया. नीट उतरव रे. सवारी रिअली थ्रिलिंग आणि ॲडव्हेंचर होता. तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघितला नसेल तर बघा. हालत खूप खराब झाली आहे आणि सिरियसली ही 2 बजेटमधली आणि बाजूचं हे जे आहे ते सर्व होत नाही आहे. इतका प्रेशर आलं हातावर एक मागून आणि इकडे गाडी चालवायची उतरायची टेक्निक मला समजली आहे. माहीत नाही मी परत येईन की नाही, पण ती टेक्निक मी तुम्हाला पावनाला जाऊन सांगतो. जरा पावनाला रिलॅक्सेशनला चाललं पुढेच आहे 7 किलोमीटर. तिकडे जाऊन मी तुम्हाला टेक्निक सांगतो. सध्या बोटं जाम होतं जाम सुटलं. सो आता मी थोडं 2 मिनिट थांबून मी पावनाला जातो. खरंच ह्या टायमाला माझ्या ट्रॅव्हल पार्टनर थँक्यू बोलणार आहे. कारण का लिटरली जर तुम्ही माझ्या गोप्रोमध्ये बघाल जोपर्यंत बंद नव्हता, लिटरली समोरून गाड्याला जेव्हा मी खड्ड्यात अडकलेली तेव्हा फुल फोर्सने मला हेल्प केलं गाडी काढायला. आणि खरंच असा ट्रॅव्हल पार्टनर मिळणं खरंच डिफिकल्ट असं. आणि ती मुलगी असून पण ते मला पूर्ण रोड उतरवायला तिने पाठवून गाडी पकडलेली. कारण का पूर्ण स्लिपरी रोड होता पुढे पुढे. सिरियसली आय एम रिअली थँक्स आणि थँक्स टू गॉड ऑल्सो की माझ्या आयुष्यात ही आली ॲज अ ट्रॅव्हल पार्टनर. आणि खरंच मी तिला थँक्यू म्हणतो. आय नो ती थँक्यू घेणार नाही माझा ह्या वेळेचा, कारण तिचं म्हणणं आहे नो थँक्स नो सॉरी इन अ फ्रेंडशिप. पण तरीही मी तिला थँक्यू बोलणार आहे ह्या टायमाला. आणि माझ्याकडून तिला मी एक पुढे 10 रुपयावाली पेप्सी प्यायला देणार आहे. जा एन्जॉय कर. आता पावनाला येऊन पोचलो आहे आणि स्लोप ऑफ हेल्थ चढायची आणि उतरायची एकच टेक्निक आहे. चढताना तुम्हाला
कंपल्सरी फर्स्ट गिअर कंटिन्युअसली रनिंग ठेवावं लागणार आणि ज्याची हाईट आहे तोच व्यवस्थित बाईक हँडल करू शकतो. सेकंड थिंग, जेवढी लाईट बाईक असेल तेवढी लवकर चढणार, लवकर उतरणार. हेवी बाईकला खूप प्रॉब्लेम होतो आणि खूप स्लिप्स होतात, जी माझी स्लिप झाली तुम्ही बघितलं असेल. आणि उतरताना कंपल्सरी मागचा ब्रेक आणि फर्स्ट गिअर क्लचवर उतरवायची गाडी. आरामात उतरते. मी पूर्ण उतरलो, मध्ये माझा गोप्रो बंद झाला पण मी पूर्ण उतरलो विदाऊट पडता. तुम्ही एका व्हिडिओ बघितलं असं आम्ही खड्ड्यात अडकलो एका गाडीमुळे. निकिताने खूप हेल्प केली मला आणि हळूहळू आम्ही खाली आलो. आता आम्ही पावनाला आलो. पावनाला एक भारी कॅम्पिंग लोकेशन भेटले, ती बघा. कदाचित माझा नेक्स्ट प्लॅन तो असेल. तो नेहमीच आता लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नोटिफिकेशन येईल.